नमस्कार कामगार बांधवांनो. आज आपण एक महत्त्वाची शिष्यवृत्ती इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत किंवा कोणत्याही इयत्तेसाठी कशी भरायची ते बघणार आहोत आणि तुम्हाला सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे की बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक शिष्यवृत्ती योजना सरकारने चालू केलेली आहे. त्यामध्ये इयत्तेनुसार पैसे वाटप होत असतात. जसे की इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत ₹2,500, 7वी ते 10वी पर्यंत ₹5,000, म्हणजेच 8वी, 9वी आणि 10वी ₹5,000, 11वी, 12वी प्रत्येकी ₹10,000, 50च्या वरती टक्के मिळवल्यावर प्रत्येकी ₹10,000 आणि इंजिनिअरिंग आणि अभियांत्रिकीसाठी प्रत्येकी ₹1,60,000 मेडिकलसाठी यानुसार शिष्यवृत्ती मिळत असते. आणि तसेच विविध प्रकारच्या ज्या डिग्री आहेत BSc, BCom, BA यांच्यासाठी देखील ₹20,000 प्रतिवर्ष असते. तर या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. तर आज आपण बघणार आहे की इयत्ता 7वी साठी किंवा 8वी साठी किंवा 1ली ते 7वी साठी कसा अर्ज करायचा. तुमचा मुलगा हा कोणत्याही वर्षी असू शकतो. तर आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहे. तुमच्या मोबाईलवर देखील अशाच प्रकारची वेबसाईट होईल. Googleवरती गेल्यावर बांधकाम कामगार टाकल्यावर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला ही वेबसाईट, हे संकेतस्थळ दिसेल आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावरती आल्यावरही तुमच्या समोर अशी चित्र येणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व माहिती मिळेल की कशाप्रकारे पूर्ण स्कॉलरशिप भरायची, न चुकता कसं भरायचं आहे आणि ज्याच्यामुळं फायदा असा होईल की जर न चुकता भरला, पूर्ण व्हिडिओ बघून व्यवस्थित भरला, तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पैसे येतील. तो आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. तर प्रत्येकाच्या मोबाईलवर अशा प्रकारे माहिती येत असते. तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे की कशाप्रकारे स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही खाली आलं इथे बघितल्यावर तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये दिसेल. तुम्हाला जर मराठी करायचं असेल तर वरती इथे मराठी दिसतंय बघा. तुमच्या मोबाईलवर पण तसंच असेल. तिथं मराठीवर क्लिक केलं की मराठीमध्ये होऊन जाईल. वेबसाईट मराठीमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. तुम्ही बघू शकता आता मराठीमध्ये सर्व माहिती आलेली आहे इथे. तर आपण खाली बघितल्यानंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा, असं तुमच्या समोर येईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं दिसेल आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर न्यू क्लेमवर क्लिक करायचं आहे. न्यू क्लेमवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळेल तर तुम्ही बघू शकता. अगोदर आपण जे बघितली वेबसाईट, इथे बांधकाम कामगार प्रोफाईलवर आल्यावरती इथे तुमचा आधार नंबर जो काय XYZ असेल तो टाकून जर घेतला, एक जो आधार नंबर असेल आणि जो मोबाईल नंबर असेल, तर तुम्ही कोणताही मोबाईल नंबर असेल तुमचा तो टाकल्यानंतर इथे प्रोसीड केल्यानंतर OTP येतो. OTP नंतर तुमची प्रोफाईल तयार होते आणि मग त्याच्यावरून तुम्ही इथे जो 12 अंकी नंबर लागतोय ते टाकू शकता. इथे रजिस्ट्रेशन नंबर जो काय MHनं चालू होतो, स्टार्ट होतो, तो नंबर टाकल्यानंतर इथं प्रोसीड केल्यानंतर या प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर OTP येतो. OTP आल्यानंतर मग पुढे कसं करायचं आपण ते बघणार आहोत. तर तुम्ही तुमचा नंबर टाकून घ्या. हां, तुम्ही आता बघू शकता आपण MH नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म केलं होतं. त्याच्यानंतर आता OTP आपण पाठवला आहे. OTP आपण टाकून घेतलेला आहे. OTP व्हॅलिडेट OTPवर क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर बघा जी कामगाराची संपूर्ण प्रोफाईल आहे ती ओपन होईल. जो MH नंबर आहे तो पण आलेला आहे. नूतनीकरण दिनांक, रजिस्ट्रेशन दिनांक सगळी माहिती इथे आलेली आहे. व्यवस्थितरित्या सर्वांनी बघून घ्यायची आहे. बँक अकाउंट नंबर जर अगोदर तुमचा बँक अकाउंट नंबर टाकलेला नसेल तर इथे तुम्हाला जर पहिल्यांदा जर तुम्ही क्लेमसाठी अप्लाय करत असेल तर तुम्हाला बँक अकाउंट नंबर इथे विचारेल आणि तो व्यवस्थित भरायचा आहे. इथं ऑलरेडी टाकलेला आहे आणि वैयक्तिक माहिती असल्यामुळे आपण ही माहिती ब्लर करत आहोत. बाकी काही अडचण नाही. तुम्हाला सर्वांचे सारख्या प्रकारे ते भरता येऊ शकते. मग इथे तुम्ही तुमचं केंद्र निवडू शकता. केंद्र निवडल्यावर तुम्हाला एक तर जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर 2 केंद्र दाखवेल. जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असेल तर एकच केंद्र की जो तुमचा तालुका आहे तेच दाखवेल. त्याच्यानंतर केंद्र निवडल्यानंतर तुमच्या समोर सिलेक्ट स्कीम, एज्युकेशनल वेलफेअर स्कीम, शैक्षणिक कल्याण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आल्यावर जर तुम्ही 1ली ते 7वी पर्यंत अप्लाय करत असाल तर 2,500चे E01 वर क्लिक करायचं आहे किंवा E02 जर 10वी 11वी असेल तर. तर आपण E01 वर म्हणजे 1ली ते 7वीच्या मुलांसाठी आपण करतोय. आपण E01 वर क्लिक करणार की ₹2,500 ही योजना आहे 1ली ते 7वी आणि त्याच्यामध्येच 8वी, 9वी, 10वी पण आहे जे 5,000 साठी E01. त्यानंतर तुमच्या मुलाचे नाव किंवा मुलीचे नाव असेल ते सिलेक्ट करायचे. ते सिलेक्ट केल्यानंतर त्याचा आधार नंबर ऑलरेडी येऊन जाईल. त्याच्यानंतर त्याची इयत्ता सिलेक्ट करायची आहे आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे कामगार बांधवांनो, जेव्हा तुम्ही इयत्ता सिलेक्ट करता जर तुमचा मुलगा 1लीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. जर तो 2रीत गेल्यानंतर मग इथे 1ली सिलेक्ट करायचं. म्हणजे जर जो 2रीत मुलगा असेल तर तो 1ली सिलेक्ट करायचं. हे महत्त्वाचं आहे. शाळेचे जे तुमचे XYZ नाव आहे ते टाकायचे.
त्याच्यानंतर तुमच्या शाळेचा पूर्ण पत्ता टाकायचा, त्याच्यामध्ये नगर, त्यानंतर जवळचं महत्त्वाची जागा आणि पिनकोड हे सगळ्या गोष्टी, जिल्हा आणि राज्य हे पण टाकायचं. बोर्ड ऑफ एज्युकेशन आता बरेच सर्वांचं महाराष्ट्र बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं टाकायचं आणि त्याच्या पुढे तुमचं जे डिव्हिजन बोर्ड आहे म्हणजे डिव्हिजनचं बोर्ड आहे ते पण टाकायचं आणि उत्तीर्ण वर्ष म्हणजे मागच्या वर्षी जो पास झाला, तुमचा मुलगा दुसरीमध्ये असेल तर 2024 मध्ये पास झाला आहे, आता 25 मध्ये ऍडमिशन घेतलेली आहे, तर मग तिथे 2024 टाकायचं. ओके. तर मोजकेच कागदपत्र लागतात, जास्त नाही. सर्टिफिकेट ऑफ 75% अटेंडन्स म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात 75% अटेंडन्स असल्याचे, 75% उपस्थिती असल्याचं जे कागदपत्र आहे तो इथे ऍड करायचं. इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आणि तुम्ही मोबाईलमध्ये जी PDF सेव्ह केलेली आहे, PDF सेव्ह करून घ्यायची मोबाईलमध्ये आणि ती अपलोड करायची. आणि लक्षात ठेवा 2 MBच्या वरती PDF असायला नको. शक्यतोवर ते आताच पाहिजे आणि शक्यतोवर PDF म्हणजे PDF असली की क्लिअर दिसते कागदपत्र. त्याच्यानंतर बोनाफाईड आहे, बोनाफाईड चालू वर्षाचं टाकायचं आणि अटेंडन्स ही मागच्या वर्षी. जर तुमचा मुलगा दुसरीत असेल तर मग पहिलीची अटेंडन्स सर्टिफिकेट टाकायचं, त्याच्यावरती ते वर्ष येईल त्या वर्षीचं शैक्षणिक वर्ष येईल. तर 6वी मध्ये असेल तर मग 5वीचं, 7वी मध्ये असेल तर 6वीचं, अशा प्रकारे. बोनाफाईड सर्टिफिकेट चालू वर्षाचं म्हणजे ज्या वर्षात शिकतोय सध्या त्या वर्षात. आणि तुमच्या मुलाचं आधार कार्ड म्हणजे चाइल्ड आधार कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही साईडने टाकायचं, क्लिअर टाकायचं. आणि रेशन कार्ड पण दोन्ही साईडने टाकायचं, दोन्ही बाजूने टाकायचं. आणि मग डॉक्युमेंट व्हेरीफाईडवर क्लिक करायचं. इथं डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट, येसवर क्लिक करायचं आणि तारीख निवडायची. हे खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या दिवशी तुम्ही भेट देणार आहे व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे पडताळणीसाठी तुमच्या तालुका सुविधा केंद्रावर, त्या दिवशी अशा एक तर तुमच्या महिन्यात जवळची तारीख असेल किंवा कोणती पण तारीख असेल, ज्या लाल याच्यात असतात त्या तारखे म्हणजे त्या दिवशी सुट्टी आहे आणि ज्या पिवळ्या असतात म्हणजे ज्या ऑलरेडी बुक आहे आणि ज्या काळ्या अक्षरात असतात म्हणजे त्यावर तुम्ही जाऊ शकता आणि भेट देऊ शकता. तर अशा प्रकारे इथं सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. 1 ऑगस्टला किंवा कोणतेही म्हणजे तुम्हाला जी तारीख दिसेल ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अर्ज करू शकता. हे अशा प्रकारे सर्व तुमच्या समोर माहिती ओपन झालेली आहे. त्याच्यानंतर एक तारीख निवडा कोणती. आपण एक निवडली, 7 तारीख निवडली आहे. आपण इथं परत जाऊया आणि आपण आपल्याला सोयीस्कर ऑगस्ट महिन्याची 1 ऑगस्ट तारीख निवडलेली आहे. तुम्ही कोणतीही निवडू शकता. पुढची मिळू शकते, मागची मिळू शकते. सॉरी, मागची नाही, पुढचीच मिळणार. पुढची तारीख मिळेल तुम्हाला. मी ऑक्टोबर सिलेक्ट केलेली आहे आणि इथं ओके करायचं किंवा सर्व माहिती मी अपलोड केलेली ती बरोबर आहे. आणि मग अशा प्रकारे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं आणि सबमिट झाल्यानंतर तुमच्या पुढे जे हे येईल माहिती त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक करायचं. म्हणजे अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक करायचं आणि त्याची फाईल पण सेव्ह करून घ्यायची आणि मग ते दिवशी तुमचं व्हेरिफिकेशनची तारीख आहे त्या दिवशी न चुकता त्या कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन आणि त्या अपॉइंटमेंट लेटरची झेरॉक्स घेऊन तालुका सुविधा केंद्र किंवा जिल्हा सुविधा केंद्रावर हजर राहायचं आहे. हे खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळेच मग व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसात तुमचा अर्ज मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर 20 दिवसात अकाउंटला पैसे येतील. नामंजूर झाल्यावर तुम्हाला परत अर्ज करावा लागेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ परत बघा, न चुकता भरा. काही अडचण असल्यास कमेंट करा. नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ. जेवढी पण अडचण आहे, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. मी लगेच कमेंटला तुमचे उत्तर देईल. अशा प्रकारे तुम्ही अर्ज न चुकता भरायचा आहे आणि बाकीच्या योजनांसाठी देखील अर्ज आपल्या वेबसाईटवर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर तुम्ही बघू शकता आणि 75% जो नमुना आहे अटेंडन्स तुम्ही खाली टाकताय किंवा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये मागितलं तरी ते देतील. त्यात काही अडचण नाही. धन्यवाद.